निलेश लंके हे त्यांचे फक्त पारनेर पुरते आणि त्यांचं फक्त एक हवा आहे. त्यांनी फक्त डॅशिंग प्रवृत्ती, राजकारणात डॅशिंग चालत नाही, असे खूप आले खूप गेले. पारनेर सांभाळणं त्याला बाजारवा तिथे काय सांभाळणार आहे अशी वागणं आमचं वैयक्तिक मत आहे. लोकसभेची निवडणूक सुरू झाली. भाजपकडून सुजय विखेंना तिकीट भेटले आणि विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके आहे. काय वाटतं? गेल्या 50 वर्षामध्ये नगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी काम केलंय असे विखे फॅमिली मधले डॉक्टर सुजय विखे हे मागील 5 वर्षापासून खासदार आहे. त्यांना तिकीट मिळून कमीत कमी 2.5 ते 2.25 लाख मतांनी मागच्या पंचवार्षिकला ते निवडून आले. कारण का मागील 50 वर्ष बाळासाहेब विखे असो, राधाकृष्ण विखे असो, शालिनीताई विखे असो, यांनी जे काम केलंय जिल्ह्यात प्रत्येक गावात त्याचं फळ त्यांना मागच्या वेळेस भेटलं. सुजय विखेंना 2.5 ते 2.25 लाखाचं मतदान भेटलं. आता त्यांनी 5 वर्षात जे काही काम केले त्या कामाचं फळ त्यांना या पंचवार्षिकला मिळणार आहे 2024 ला. त्यांना पहिल्या यादीमध्ये भाजपने पंतप्रधान मोदी साहेबांनी पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं, तिकीट मिळालं. याच्यावरूनच कळतंय का आपल्याला सुजय विखेंना किती मतदान मिळू शकतं. त्या लिडिंग त्यांच्याकडे जो सर्वे असतो भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कमिटी समितीकडे, त्या याच्यावर त्यांना पहिल्या यादीत तिकीट मिळालं. सुजय विखेंनी जे काही काम केले ग्रामीण भागात, शहरात, हे सगळं पाहता त्यांनी त्यांचे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी कोविड मध्ये जे काम केलं, प्रत्येक कोविड ज्याला झालंय, लेडीज असो, मुलगा असो, मुलगी असो किंवा माणूस असो, यांना जगवण्यासाठी त्यांना त्यांचा कोविड नाहीसा होण्यासाठी जी मदत केली ते आज त्याचं फळ त्यांना हे आज मिळणार आहे. कमीत कमी सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे 3 ते 4 लाख मतांनी लिडिंगच्या मतांनी निवडून येणार आहे नगर जिल्ह्यातून. निलेश लंके बद्दल काय? निलेश लंके हे त्यांचे फक्त पारनेर पुरते आणि त्यांचं फक्त एक हवा आहे. त्यांनी फक्त डॅशिंग प्रवृत्ती, राजकारणात डॅशिंग चालत नाही, असे खूप आले खूप गेलेत. पण काम करण्याला महत्व पाहिजे, काम केलेले पाहिजे, काहीतरी विजन पाहिजे. नुसतं मी हे केलं मी ते करणार मी शरद पवारचं आहे. शरद पवारनी महाराष्ट्रात 50 वर्षात काय केलं शेतकऱ्यांसाठी हे साऱ्या दुनियाला माहिती. मराठ्यांना जे आरक्षण आहे, मराठा आरक्षण 50 वर्षात शरद पवार देऊ शकले नाही. 10 वर्ष शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना वापरली नाही शरद पवारांनी. आणि त्यांनी आता लंकेला त्यांच्या पक्षाकडून तिकीट दिलं. पण आमचं मत आहे सुजय विखे हे 3.5 ते 4 लाख मतांनी लिडिंगनी निवडून येणार आहे. कामाचं फळ त्यांना या पंचवार्षिकला मिळणार आहे. आज स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुजय विखेंचा प्रचार सभेसाठी नगरला येतात. या संदर्भात काय सांगा? आता तुम्ही पहा, मागील 25-30 वर्ष अजित पवार असो का पवार फॅमिली असो, विखे पाटलांच्या विखे फॅमिलीच्या विरोधात प्रचार करायचे, खास हेलिकॉप्टर नेऊन त्यांच्या विरोधात प्रचार करायचे. पण आज अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज त्यांच्यासाठी प्रचाराला येतात. त्यांच्यासाठी परवा त्यांनी नगरमध्ये मेळावा घेतला त्यांच्या पक्षाचा अजित पवारांनी. याचा अर्थ विखे फॅमिलीचं काम हे त्यांना माहिती आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचंच फळ विखे पाटलांना मिळणार. आणि अजितदादा त्यामुळंच नगर जिल्ह्यात येतात ते विखे पाटलाच्या प्रचारासाठी. पाठीमाग आपण मीडियाच्या माध्यमातून ऐकलं असेल, ज्यावेळेस राष्ट्रवादीची तोडफोड झाली त्यावेळेस असं म्हणण्यात आलं होतं की जे आता आपल्या बरोबर आहे त्यांनाच घ्यायचं, नंतर गद्दारांना थारा नाही. तरी सुद्धा फक्त खासदारकीसाठी निलेश लंकेंना त्यांनी तिकडे घेतलं. माणूसच नव्हतं ना त्यांच्याकडं. शरद पवारांच्या पक्षाकडे माणूसच नाही उभं राहिला खासदार केला, म्हणून लंकेनला घेतलं. लंकेत पहिले कोणत्या पक्षाचे होते? शिवसेनेचे होते. शिवसेनेने तिकीट नाही दिले म्हणून शरद पवारांनी त्यांना आमदार केलं दिलं. आता शरद पवारांकडे माणूस नाही विखे फॅमिलीच्या विरोधात, तर त्यांनी लंकेला राजीनामा देऊन, म्हणजे जनतेने त्यांना निवडून दिलंय 5 वर्षासाठी, तरी 4 वर्षात राजीनामा देऊन ते निवडून आले आणि निवडून दिलं. आणि आज परत
राजीनामा देऊन लोकसभेला उभे राहता. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला, बरोबर आहे का नाही? आणि याच्यावरूनच कळतं ना, सुजय विखे हे 3 ते 4 लाख मतांनी विजय होणार. तिने आतापर्यंत बरेचसे कामं चांगले केले, आमच्या गावातही चांगले काम केले. 505 एक मॅटर होता, ते तिने सॉल्व्ह केला एक आठवड्यात. तिने ज्याप्रमाणे ते शब्द दिला त्याप्रमाणे तिने त्यांचं काम पूर्णपणे 100% बरोबर केलं. आणि आजही 100% ते खासदार होणार म्हणजे होणार. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे माननीय शिवाजीराव कर्डिले हे सुद्धा 100% पूर्णपणे आमदार होणार. परत हे 100% मी गॅरंटी. ही लढाई कुठल्या अजेंड्यावर पार पडेल बरं? नाही ते आपल्याला नाही सांगत, पण 100% बीजेपीचं सरकार पण पुन्हा येणार म्हणजे येणार, एवढं मी सांगाय. काही नाही ना, मोदी सरकार येणार. मोदी सरकार कोणताही खासदार असतो 100%. सुजय विखेंचं काम चांगलं आहे, त्यांच्या वडिलांचं काम चांगलं आहे, त्यांच्या आजोबांचं सुद्धा काम चांगलं आहे. त्यांच्या वडिलांच्या आजोबाच्या आजीच्या त्यांचा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यांचे कामं भरपूर आहे. सुजय रावळे सुद्धा रोडचे कामं भरपूर केले, नगर बर्मा रोडचे काम पण केलेले. आता राहिलेले काम पूर्ण प्रगती पथावर चालू आहे. त्यांच्या कामाबद्दल काही शंकाच नाही. आता ही निवडणूक जी आहे ती मोदी सरकारच्या चेहऱ्याकडे बघून होईल का स्थानिक नेत्यांच्या? 100% मोदीच्या सरकारच्या वेळी. आणि खालच्या लेवलला जे सुजयदादांचं काम ते पण चांगलंच आहे. फक्त मोदी म्हणून नाही, सुजयदादांचं काम एकदम चांगलंच. काही सांगता येणार नाही. सुजय विखेंचं काम कसं? ते बी चांगलं आहे त्यांचं बी. सुजय विखेंचं काम चांगलं आहे. आणि आता लंके बी म्हणजे नाही का, म्हणजे चांगलं आहे माणूस किती म्हणजे नाही का, त्यांना येते जाते सगळ्याला काढते. ही लढत स्थानिक नेत्यांकडे बघून होईल का वरिष्ठ नेत्यांकडे? आता ते आपण कसं सांगू शकतो. कुठल्या मुद्द्यावर गाजत गेली 2023 ची लोकसभा? नाही गरिबाचीच व्हायला पाहिजे. काय आता गरीब गोरगरिबाला पाहायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्याकडे जरा ना. मागील 5 वर्षात खासदार म्हणून सुजय विखेंचं काम कसं? आमच्या तालुक्यात तर चांगलं आहे, बाहेरचं नाही सांगू शकत आम्ही. राहुरी तालुक्यात आम्ही सांगू शकतो चांगलं काम झालं, बाहेरचं नाही सांगू शकत. आता आता खासदारकीची निवडणूक लागली, भाजपकडून सुजय विखे आणि राष्ट्रवादीकडून निलेश लंके, कशी लढत होती? काठीची टक्कर होणार, 100% काठीची टक्कर आहे. लंके पण काही कमी नाही, लंकेचं काम चांगलं आहे आणि सुजयदादाचं काम चांगलं आहे. लढत आता आम्ही सामान्य नागरिक आहे, जे आमच्यासाठी आमच्या राहुरी तालुक्यासाठी जी कामं करतील त्यांच्यासाठी आम्ही लढू शकतो, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो, एवढंच बोलायचं. धन्यवाद. मागील 5 वर्षात खासदार म्हणून सुजय विखे तुम्हाला लाभले, त्यांची कामं कशी? त्यांची कामं एकदम उत्तम आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलू शकतो नाही, कारण त्यांनी मी खूप काम केलेले. आणि आमचे आमदार साहेब प्राजक्त तनपुरे मंत्री साहेब त्यांनी बी आमच्या गावात खूप काम केलेले. कारण त्याचा काही काही सांगता येणार नाही काय होईल, कारण शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेच्या मनात काय आहे ते आता तुम्ही सांगू शकत नाही. पण देशात तर सध्या भाजपची सभा आहे, त्यामुळे मे बी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. चांगलं आहे काम, सगळ्यांचंच काम चांगलं आहे. देशात पण महाराष्ट्रात पण आणि आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये गावांचं पण काम चांगलं आहे. त्यांचं काय लोक नेतेच म्हणतात त्यांना. पारनेरमध्ये त्यांनी खूप चांगलं, बीडमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांची तरुणाईमध्ये खूप चांगली क्रेज आहे, म्हणजे त्याचाही फायदा त्यांना देशासाठी नक्कीच होऊ शकतो. आणि खूप मोठी तरुणांची फौज त्यांच्या मागे उभी आहे. काटेकी टक्कर आहे, त्याबद्दल म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. नगर दक्षिणमध्ये पण खूप जबरदस्त त्यामध्ये ह्या मालाला भाव आहे? नाही आहे भाव. शेतकऱ्यांना कुठं भाव आहे, त्याला स्वस्त विकावं लागतंय. म्हणजे 20 रुपये जाते, 10 रुपये. आता मोदी सरकारने लेडीजसाठी भरपूर योजना आणल्या, जसं डोलचा पगार आहे, गॅस आहे, एसीचा प्रवास तिकट आहे, तर यातून नाही बघता आहे ना, फुकट आहे ना त्यांना सगळं. म्हणजे 20 रुपये तिकीट फुकट आहे. मोदीने गॅस खेळायला पण दिली आपल्याला,
डोलच्या कामाचे पण कमी आहे. चांगलं वाटतं. हा. येतील ना. जनता ठरवेल कोण आहे आता, कोण काम करणारा माणूस आता जनता ठरवेल. कारण लोकांना आता बेरोजगारी वाढलेली आहे व आता सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल आहे. कांद्याला भाव नाही, सर्वसामान्य शेतकरी कुठेला आलेला आहे. त्यानं आता जनता चांगला उमेदवार निवडून देईल. सरकारच हिंदुत्ववादी सध्या काम चांगले मग सगळ्याच गोष्टी चांगले फाउंडेशन वगैरे लढत चांगलीच होईल म्हणजे एक काटेकऱ्याचं तुमचे काम आता आपल्या राहुल साईडला एवढं काय बघितलं नाही अजून, नंतर विकेंडचे काम चांगले राहुल साईडला. काका काय वाटतंय लोकसभेची निवडणूक आहे? लोकसभेची निवडणूक आहे. होऊन जाईल बरोबर. काम आहे दोघांचं, आता जनतेच्या हातच आहे काय करत. जेवढा खर्च आहे उत्पन्न तेवढा निघत नाही, काय परवडत नाही त्याच्यामध्ये. 15 गाय आहेत आमच्या, काय नाही परवडत नाही. 24 रुपये भाव पडतो दुधाला आणि त्याचा खर्च काढा किती खर्च येतो काय राहत नाही. अनुदान ते 5 रुपये अजून कशी तपास नाही आली नाही. सरकार सारखा माणूस नाही. काही 5 वर्ष झाले, आज 10 वर्ष झाले धान्य फुकट देऊन राहिलं गोरगरीबाला. असं याच्या आधीच कोणतं सरकार होतं मला दाखवतो. मला मी चांगला आठवतो काँग्रेसच्या काळामध्ये जनावर डुकरं कोंबड्या खात नव्हत्या, असं धान्य वाटायचे ते विकत वाटायचे. मोदी सरकार खरंच म्हणून ते, आणि मोदी सरकारचे जेवढे माणसं आहेत त्यांना मोदी सरकारने दगड जरी उभा केला तर त्याला मतदान करावे अशी माझी इच्छा आहे. तुझे विखेंना ओळख हा? विखेंना ओळख. हा, तो चांगले माणसं आहेत. आतापर्यंत जे आज म्हणजे त्यांची 4थी पिढी आहे निवडून येऊन राहिली, चांगले माणसं आहेत, गोरगरिबा करता चांगले. नाही आता जे काही एवढं माहित नाही आपल्याला, पण दोन्ही माणसं चांगले, दोन्ही माणसं. पण कोणीतरी हारजीत होतीच नाही, कोणीतरी एक जण येणार, कोणी तरी एकदा. पण भाजपचा माणूस जो कोणी असो दगड असो पण तो निवडून यायला पाहिजे असं आपली इच्छा आहे. कारण खालून वरपर्यंत माणसं आहेत. अहो शेतकऱ्याला 6,000 रुपये देऊन राहिले, गोरगरिबाला डोर काय, धान्य काय, परत हे काय ते खात्यावर पैसे काय करू गोरगरिबाच्या. आता कोणतं सरकार होतं? चांगलं सरकार आहे, सगळ्याच्याच बाबतीत चांगलं, सगळ्यालाच. आता एखादा शेतकरी, एक शेतकरी आहे आणि 25 खाणारे आहेत, ते एक शेतकरी जर वर आणा ठरले 25 मारायचे असं नाही ना. शेतकऱ्याचा बी लय फायदा नाही ना, व्हायला पाहिजे ना. अहो आता कांदे समजा 50 रुपये किलो झाले, शेतकरी एका शेतकऱ्याजवळ कांदे येतात 50 रुपये, मग खाणारे 100 आहे, मग ती 100 मरते नाही एका करता. परंतु आता शेतकरी म्हणतो आमच्या कांद्याला बाजार भाव नाही, दुधाला नाही. शेतकऱ्याला किती असलं तरी अपुरच येत आहे. शेतकऱ्याला किती दिलं तरी कमीच आहे. त्याचं मन कधी समाधान होत नाही, शेतकऱ्यावर जायचंच नाही कधी. आणि जरी त्याला ह्या भाव दिला तो काय शेती सोडीत नाही. काय शेतकऱ्याचं नाही बघायला पाहिजे, गोरगरिबाचं बघायला पाहिजे. आणि सरकारचे निवडून येत असत ते गरीबावर येतं, जे गोरगरीब, भूमिहीन, मग कष्टकरी त्यांच्या जोर सरकार निवडतं. मग आता असं म्हणणं या शेतकऱ्याला काहीच करायला नाही पाहिजे. कारण मोटर जर समजा चालू असते तो पाणी सोडून मतदानाला जाणार नाही ना. मग गरीबाला 200 रुपये देते ती, तो कातून पळत जातो मतदानाला. तेव्हा सरकार निवडत ते गोरगरिबाच्या जोर मतदानावर, शेतकऱ्याच्या मतदानावर कधीच नाही. शेतकरी मतदान करू शकत नाही. 10% करीत असते आणि 90% फेल जाते, ते वावरातून गावात येत नाही. तुझे विखेंचं काम कसं आहे? काही मी सोनायचा माणूस आहे, हे काही कळलं नाही. पण त्यांचे ऐकून आहे त्यांची कारकीर्द, त्यांच्या आजोबापासून आहे, बापापासून मी, मग मुलगा बी चांगलाच निवडणार ना हो. कसं वाटतं तुम्हाला? लंके आता लंके लय लांब आहे भाऊ, त्याची आपली काय तर ओळख जाण पछाण नाही, पण कार्य काय माहित नाही. पण यांचं कार्य ऐकून आहे. आणि लंके असो, विखे असो, नाही तर तो दुसरा कोणीही असो, भाजपचा जो माणूस आहे त्याला निवडून द्यायचा. हा खाल्ला काही करू शकत नाही, ते वर सरकार करतो.
आज लोकांच्या खात्यावर पैसे रोज गोरगरीबाला आज आम्ही म्हातारा म्हणून ठिकाणी कोणाच्या काळ जाते मला फुकट तिकीट पण ते कोणी केले हे भाजप सरकारने केलं. अलग अलग लक्षात भाजप सरकार यायलाच पाहिजे. काही चांगली फाईट होईल बघायची. हो बरोबर. तुझे विखे पहिल्यापेक्षा दुप्पट मत येणार निलेश सांगते नाही येणार. तुझे विखेने फार कामं केलेले का राऊर तालुक्याचे आणि नगर जिल्ह्याचे फार कामं केलेले. योग्य माणूस तुझे विखे आमच्या चांगली फाईट होईल. पण निलेश लंके चांगली फाईट चांगली फाईट चांगली ओळखतो ना आपण एवढं नाही कारण आपल्या भागात एवढं काही नाही. काय सांगते आपल्या भागात नाही आपल्या भागात